पंढरपूर नगर परिषदेचा निकाल आज त्या ठिकाणी लागतो आहे। जवळपास 6 फेऱ्या संपून झालेल्या आहेत आणि जवळपास 5,500 पर्यंत भालके यांचे लीड कायम आहे। सकाळपासूनच भालके लीड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट सगळ्यांना बघायला मिळते ती म्हणजे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांची नातू आणि प्रणिताताई भालके यांचे पुत्र शौर्य हा तुम्हाला त्या ठिकाणी नानांच्या शैलीमध्ये इथल्या जनतेला अभिवादन करताना बघायला मिळतोय। इथल्या जनतेचे आभार मानताना बघायला मिळतोय। इथल्या जनतेला नमस्कार करताना आपल्याला बघायला मिळतोय। नानांच्या स्टाईल मध्ये दाढीवरून हात फिरवत आणि एखाद्या पैलवानासारखा रुबाब दाखवत शौर्य या उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन करतोय, त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय। ही खरं तर शैली नानांची होती आणि सेम नानांच्या शैलीमध्ये भगीरथ दादा आणि आता दादांनंतर कोण तर शौर्य ही आता या ठिकाणी पंढरपूरच्या राजकारणामध्ये नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळते। खरं तर विरोधकांची झोप उडवणार खरं तर हे चित्र आहे। एवढ्या लहान वयामध्ये भालके कुटुंबातून एक नवीन राजकीय नेतृत्व पुढे येते। शौर्य भालके खरं तर या तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकताय, तुम्ही फुटेज मध्ये बघू शकताय की कशा प्रकारे नाना ज्या प्रकारे दंड ठोकतायचे एखाद्या पैलवानी तोऱ्यामध्ये खरं तर हा शौर्य गाडीवरती उभा राहून त्या ठिकाणी इथल्या उपस्थित कार्यकर्त्यांना उपस्थित जनतेला अभिवादन करतोय, नमस्कार करतोय। तर हे दृश्य पंढरपूरकरांना भविष्यात काहीतरी वेगळा संकेत देऊन जात आहे।